काही तास आधी त्या यार्डमध्ये ठेवलं जातं? नाही, काही तास नाही, हां. तो कित्येक वर्ष राहू शकतो आता फाशी यार्डात. हो कारण आता का? त्याला फाशी शिक्षा दिली आहे. हां. ती फाशी लागू कधी येईल हा नंतरचा भाग, पण तोपर्यंतच तो फाशी यार्डात जगणार. शिक्षा जाहीर झाली की ते की याच्यामध्ये त्या यार्डात शिफ्ट केला. हां. सर्वात डेंजरस गोष्ट अशी आहे की त्या फाशी यार्डात दिवस काढणं म्हणजे दररोज फक्त आपण उद्या मरणार की परवा मरणार याचाच विचार करत माणूस जगतो. ती मानसिकता फाशीला जायच्या आधी, फाशीला सामोरं जायच्या आधी, मग ती प्रोसेस पूर्ण, ते पाहणं, हे सगळं किती वेदनादायक असेल, म्हणजे डिस्टर्ब करणारं असेल. आता उदाहरणार्थ जो आत्महत्या करतो ना कैदी, हम्म. तो 10 सेकंदात फाशी जातो. पण एखाद्याला आपण कायदेशीररित्या फाशी देतो तेव्हा त्याला आधी पण फाशी अनाऊन्स करतो हम्म. आणि पुढच्या कित्येक वर्षांनी फाशी देतो. हम्म. हा जो पिरियड असतो ना मधला, की जेव्हा तो दररोज, आणि खरं सांगायचं झालं तर फाशी यार्डात सर्वात चांगलं जेवण मिळतं. तो मरणार आहे म्हणून चांगलं जेवण. कारण जल्लादाला असं वाटत असतं की धष्टपुष्ट पाहिजे कैदी ना, त्याला पण मजा आली पाहिजे ना, की दोर लावताना असं बारीक नको ना. त्यामुळे सर्वात चांगलं जेवण फाशी यार्डात मिळतं, म्हणजे आमच्यापेक्षा, इतर कैद्यांपेक्षा. पण ते जेवणार कोण? कारण दररोज माणूस मरणाच्या कल्पनेत जगतो.